नमस्कार. आपण पाहत आहात अनुवाद आपला न्यूज. तापी नदीमधील बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात स्थानिक कार्यकर्त्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू असून यामुळे प्रशासनावरही दबाव वाढला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीसह विविध नद्यांमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा जोरदार सुरू आहे. ग्रामस्थ आणि संघटना याला आळा घालण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तुळशीराम कोळी यांच्या आमरण उपोषणाने आंदोलनाला एक नवे रूप मिळाले आहे आणि याचमुळे प्रशासनाकडूनही तत्काळ कारवाईची मागणी या कार्यकर्त्यांमार्फत करण्यात येत आहे. कोणत्या नदीमध्ये वाळू उपसा होत आहे आणि कधीपासून हा गैरप्रकार होत आहे? सारंगखेडा इथं मुख्य तापी नदी आहे. तापी नदी मध्ये 4 वाळूचे ठेके तयार निघालेले आहेत. दिनांक 16 एप्रिल ते आज पाहतो हे उत्खनन चालू आहे. तुम्ही काही सामाजिक कार्यकर्ते आहात की स्थानिक आहात, शेतकरी आहात? नेमके कोण म्हणून तुम्ही येथे ऑब्जेक्शन घेत आहात या वाळू उपसाला? तालुक्यातला रहिवासी आहे, सारंगखेडा गावातला. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी भाडेपट्ट्याने स्वतः शेती करतो. या हिशोबाने मी हे तक्रार दिलेली. बरं, मग तिथे काही ह्या लोकांचा स्थानिकांना त्रास होतोय किंवा पाण्यासाठी शेतकऱ्यांना काही अडचण, प्रॉब्लेम असा काही विषय आहे का? हो, याशा पाण्यातून उत्खनन करत असताना, कारण राष्ट्रीय हरित लवादा आणि सुप्रीम कोर्ट यांनी जे निर्देश दिलेले आहेत, वाळू उपसा करत असताना कुठल्याही यांत्रिक किंवा बोटींच्या सेक्शन पंपचा वापर करण्यात येऊ नये. परंतु हे सर्व नियम कायदे धाब्यावर बसून हे लोक सेक्शन पंप, यांत्रिक बोट, पोकलेन मशीन याचा सर्रास वापर करत आहे. याच्यामुळे पाण्याची पातळी खोल जाते, बोरवेलचं पाणीची लेवल कमी होते, विहिरींचं पाणी आटतं आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्याच्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य आणि शेतकरी बांधवांना होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही शेतकरी बांधव आणि स्थानिकांचा विचार करून हे उपोषण करत आहात? हो, मी शेतकरी बांधव, शेतमजूर असतील, स्थानिक लोक असतील, गुरंढोरं असतील, या सर्वांच्या पाण्याबाबत जी अडचण आहे किंवा पुढे येणारं जे आणि परत धोका आहे आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे, पर्यावरणाचा ऱ्हासाची हानी होते, त्याच्या हिशोबाने मी तक्रार केली. कोणकोणत्या अधिकाऱ्यांना तुम्ही आतापर्यंत भेटलात, या संदर्भात माहिती दिली आणि त्यांच्याकडनं तुम्हाला याबाबत काय आश्वासन किंवा मदत मिळाली? मी माननीय तहसीलदार शहादा, प्रांत साहेब शहादा, 2 खनिजाधिकारी नंदुरबार, मान्य जिल्हाधिकारी नंदुरबार या सर्वांना निवेदन देऊन व्यक्तिगत भेट घेतली आहे. त्यांनी फक्त कारवाई करतो आणि आमची टीम पाठवतो एवढंच आश्वासन आजपर्यंत दिलेलं आहे. म्हणजे कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली? विभागीय आयुक्तांकडून आपल्याला याबाबत काय मदत मिळते किंवा काय आश्वासन मिळालंय? विभागीय आयुक्तांकडून आम्हाला अपेक्षा एकच आहे, नाशिक जिल्हा हा कायद्याचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, म्हणून इथं आम्हाला न्याय मिळेल आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत, मागणी नंबर 1, नदीपात्रातील ज्या बोटी सेक्शन पंप आहे या जप्त करण्यात यावे. पोकलेन मशीन वगैरे यांत्रिक साहित्य जप्त करून ठेकेदारांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे किंवा काळ्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात यावे आणि नंदुरबार जिल्ह्यातले जे महसूल अधिकारी आहेत यांची विभागीय चौकशी करण्यात यावी.